प्रभाग 10 मधून आपण उमेदवार आहे, आपण जनतेसमोर मत मागायला जातात, तर विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण जातो? मी सर्वप्रथम आपल्या परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार राजाराम विटेकर, प्रताप देशमुख आणि आमचे पॅनलचे प्रमुख विजयरावजी जामकर साहेब, बुलबुल साहेब यांचा आभारी आहे. त्यांनी मला पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी ह्या पक्षात प्रवेश करण्याचं कारण एवढंच, जामकर साहेब, बुलबुल साहेब हे मागच्या 20 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करतात. त्यांनी केलेल्या विकास कामामुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूवर असल्यामुळे मी विकासाच्या बाजूने राहण्यासाठी मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ह्या तुम्ही बघत असाल, ज्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये जितक्या काही कॉलन्या आहेत, मॅक्झिमम कॉलन्यामध्ये जिथे लेआउट आहेत तिथे रोड, गार्डन, नाल्या असे विविध विकास कामे, मूलभूत ज्या लोकांच्या कामे आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबरच आम्ही सर्व युवक, आमची टीम, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून यांच्यासोबत आम्ही निवडणुकीला समोर जातो. जगातील जनता कसा प्रतिसाद मिळतो? विकास कामे या प्रभाग तेवढे झालेले आहेत, त्यामुळे जनतेमधून भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. विजयराव जामकर साहेबांचं आणि बालासाहेब बुलबुले हे ज्येष्ठ आमचे नेते, नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढत आहोत. सिनियर नगरसेवक आहे प्रभागातील. आपल्या कार्यकाळामध्ये कुठले प्रभागातील विकासाचे कामं झालेले आहेत? आमच्या प्रभागात आता जवळजवळ 80% जो भाग लेआउट मध्ये येतो त्या भागातले 80% भागातले कामं झालेले आहेत आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर 4ही नगरसेवक निवडून येऊ अशी आम्हाला खात्री आहे. समोर दुसरे बी उमेदवार आहे, जसे भाजपचे आहे, मशालचे आहे, काय आव्हान आहे का आपल्याला? मला दुसऱ्याबद्दल काही बोलायचं नाही, फक्त जनतेला असं सुचवायचं आहे की तुमच्या संपर्कात असणारे, तुमच्या विकास कामात असणारे आणि तुमच्या सुखदुःखाला पण धावून येणारे असेच उमेदवार तुम्ही निवडा, जे तुमच्या परिचयाचे आहेत, तुमच्या हाकेला ताबडतोब उपलब्ध होणारे आहेत. अशाच लोकांना तुम्ही निवडून द्यावं, कारण ही निवडणूक हे महानगरपालिकेची निवडणूक आहे, मोठी निवडणूक नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे संपर्कात व्यक्ती आहेत, जो तुम्हाला नेहमी भेटतो, ज्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता, अशाच लोकांना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे. आपण निवडून आल्यावर प्रभागातील अजून कुठले असे विकासाचे काम राहिलेले जे आपण करणार आहे? सर्वात महत्वाचे, आमच्या भागात आणखी काही भागातले मुख्य रस्ते राहिले, थोडे 2-3 रस्ते राहिले आणि जे भाग आमचा असा आहे, काही भाग ज्या ठिकाणी कब्रस्तानचं आरक्षण आहे, ज्या ठिकाणी रिंग रोडचं आरक्षण आहे, त्या आरक्षणासंबंधी आम्ही इथं नागरी वस्ती आहे असा पूर्ण अहवाल आणि नवीन विकास आराखड्यामध्ये घेऊन हे पूर्ण आरक्षण इथं उठवण्यासाठी आम्ही पूर्ण आराखड्यामध्ये सर्व तयारी करून ठेवलेली आहे. ते पण उठले की तेच भाग फक्त आमचा वंचित राहिला आहे थोडा विकासापासून, तिथे लवकरात लवकर विकास कामं होतील. प्रभागातील जनतेला काय आवाहन करणार? 15 तारखेला मतदान आहे. आमच्या जनतेला आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून असे आवाहन करतो की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आता उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि लाडकी बहीण योजना असो किंवा शासनाने ज्या विविध योजना चालू केल्यात महाराष्ट्र सरकारनं, त्या योजनेला आमचे अर्थमंत्री म्हणजेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देत नाहीत, तो पूर्ण निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे पूर्ण योजना, लाडक्या बहीण सहित आरोग्य योजना असो, घरकुल योजना असो किंवा महापालिकेत आता गटार योजना येणार आहे, त्याला हे पूर्णपणे आम्हाला त्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे आम्ही या पक्षात आणि घड्याळीवर चिन्हावरच आम्ही मतदान मागत आहोत. साहेब, निकाल काय असणार आहे प्रभाग 10चा? प्रभाग 10च्या तर 4ही सीटीतील त्या पलीकडे तुम्हाला असं बघायला भेटेल की पुढचा महापौर राष्ट्रवादीचा झालेला आहे.